हरे कृष्णा. पुढील ध्वनिमुद्रीकरण श्रीमद भगवद्गीतेचा अध्याय 6 श्लोक क्रमांक 36 यावरील परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज यांनी दिनांक 27 जानेवारी 1998 रोजी मुंबई येथे दिलेले प्रवचन आहे. शीर्षक आध्यात्मिक जीवन म्हणजे मनावर नियंत्रण ठेवणे. For one whose mind is unbridled, self-realization is difficult work. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार एक कठीण कार्य आहे. परंतु ज्याचे मन नियंत्रणाखाली आहे आणि जो तसे करण्याकरिता योग्य पद्धती अंगीकारण्याचा प्रयत्न करतो त्याला नक्कीच यशाचे आश्वासन असते, हे माझे मत आहे. तात्पर्य AC भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असे जाहीर करतात की जो कोणीही भौतिक गुंतवणुकींमधून मनाला विरक्त करण्याकरिता योग्य उपचार स्वीकारत नाही तो आत्मसाक्षात्कारात यश प्राप्त करू शकत नाही. योग पद्धतीचा सराव करीत असताना मनाला भौतिक उपभोगांमध्ये अडकून ठेवणे हे म्हणजे आग पेटविण्याचा प्रयत्न करीत असताना त्यावर पाणी ओतण्याप्रमाणेच आहे. मनावर नियंत्रण केल्याविना केलेला योग सराव केवळ वेळेचा अपव्यय आहे. योगाचा देखावा कदाचित भौतिकरित्या फायदेशीर असू शकेल, परंतु जोवर आध्यात्मिक अनुभूतीचा संबंध आहे तो निरुपयोगी आहे. म्हणूनच व्यक्तीने त्या मनाला भगवंतांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये निरंतर गुंतवून नियंत्रित करायला हवे. जोवर व्यक्ती कृष्ण भावनेमध्ये गुंतत नाही तोवर तो स्थिरपणे स्वतःच्या मनाला नियंत्रित करू शकत नाही. एक कृष्ण भावना भावित व्यक्ती योग पद्धतीची सफलता वेगळे प्रयत्न न करता अगदी सहजपणे प्राप्त करतो. परंतु एखादा योग साधक कृष्ण भावना भावित झाल्याशिवाय सफलता प्राप्त करू शकत नाही. आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातून वाचत आहोत, जेथे श्रीकृष्ण मनाचा स्वभाव वर्णन करीत आहेत. नियंत्रण केले नाही तर मन व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि योग्य रीतीने नियंत्रण केले तर तेच मन सर्वोत्तम मित्र आहे. मन हे श्रीकृष्णांनी निर्माण केलेल्या भौतिक प्रकृतीचा एक सूक्ष्म घटक आहे आणि श्रीकृष्ण येथे किती सुंदर रीतीने वर्णन करतात की आपण आपल्या मनाचा उपयोग कशा तऱ्हेने करायला हवा जेणेकरून आपली उन्नती होईल. जर आपण श्रीकृष्णांच्या या शिकवणींचे अनुसरण अत्यंत काळजीपूर्वक केले नाही तर आपले मनच आपल्या अधोगतीचे कारण असेल. मूळतः आत्मा श्रीकृष्णांचा अंश आहे. श्रीकृष्ण सर्व जीवांचे परमेश्वर आहेत. आपणा प्रत्येकामध्ये स्थित जीवात्मा हेच जीवनाचे चेतनेचे स्रोत आहे. आपण सर्व शाश्वतपणे श्रीकृष्णांच्या अधीन आहोत. Krishna is the supreme within each and every one of us. We are all subordinate to Krishna, eternally. Nitya nityanam chetana chetananam eko bahunam yogadidadikam. आत्म्याचे संवैधानिक स्वरूप, मूळ स्वरूप म्हणजे सर्वोच्च प्राधिकरणाकडून मार्गदर्शन स्वीकारणे होय. आपण कदापि सर्वोच्च अधिकारी होऊ शकत नाही. ते आपल्या क्षमतेतच नव्हे. आपण भगवंतांचे अंश असल्याकारणाने सदैव भगवंतांच्या अधीन असणे आपले उपजत स्वरूप आहे. सर्वोच्च व्यक्तीचे अधिकृत दिग्दर्शन अंमलात आणणे हे आत्म्याच्या स्वभावाचे सार आहे. जेव्हा आत्मा स्वतःच्या स्वतंत्र स्वेच्छेने
जो त्याच्या उगमस्थान श्रीकृष्णांकडून वारसा घेतो, त्या स्वतंत्र इच्छेचा दुरुपयोग करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो संभ्रामक शक्तीच्या मोहाखाली प्रभावित होतो. या भौतिक जगातील सर्व व्यक्तींची हीच परिस्थिती आहे. आपण स्वतःच्या स्वतंत्र इच्छेने भगवंतांच्या इच्छांपासून आपल्या इच्छा वेगळ्या करण्याचे ठरविले आहे. आपल्याला आपली स्वतंत्र योजना बनवायची आहे. त्या कारणाने परम भगवंत संभ्रामक शक्तीच्या हुकुमशाही अधिकाराखाली आपल्याला ठेवतात. मग आपल्या अंतःकरणातील इच्छा आपल्या इच्छेने नव्हे तर मायेच्या किंवा भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली आणि हुकुमाखाली घडतात. आपल्याला माया किंवा भ्रमाच्या शक्ती प्रभावाखाली राहायचे की भगवंतांच्या शक्ती प्रभावाखाली राहायचे हे आपण आपल्या स्वेच्छेने ठरवितो. मन हे आत्मा व आपल्या जीवनात आपण प्राप्त केलेल्या ठराविक स्थितीमधील एक दुवा आहे. बुद्धी ज्यावेळी मनाचा वापर गुरु, साधू आणि शास्त्र यांच्याद्वारे येणाऱ्या भगवंतांच्या सर्वोच्च आदेशांचा स्वीकार करण्याकरिता करते, त्यावेळी त्या मनाची उन्नती होते आणि ते मन आपले सर्वोत्तम जीवाभावाचे हितचिंतक मित्र बनते. परंतु या उलट ज्यावेळी तेच मन भोग करण्याकरिता अहंकारी इच्छांच्या रूपातील भौतिक प्रकृतीच्या वरिष्ठ आदेशांचा स्वीकार करण्याचा निर्णय घेते, त्यावेळी ते मन आत्म्याच्या अधोगतिमय पतनाचेच कारण ठरते. आध्यात्मिक जीवन म्हणजेच मनावर नियंत्रण करणे होय. भौतिक संभ्रामक उच्च आदेशांखाली घालण्याऐवजी मनाला भगवंतांच्या उच्च आदेशांखाली आणणे होय. परंतु आपण हे जाणणे आवश्यक आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण अधीनच असतो. लोकांना आपणच आपल्या कार्यांचे कर्ता आहोत असे वाटते, परंतु तो एक भ्रम आहे. एखादा मूर्ख मनुष्य स्वतःच सर्व कार्यांचा कर्ता आहे असे मानतो, परंतु वास्तविकतः आपल्या इच्छांनुसार, आपल्या मनातील इच्छांच्या स्थितीनुसार एकतर श्रीकृष्ण स्वतः परमात्म्याच्या रूपाने प्रत्यक्षपणे आपल्याला समर्थित करतात, नाहीतर आपले मायेच्या म्हणजेच भ्रमाच्या प्रतिनिधींकडून समर्थन केले जाते. इतिहासातील हिटलरप्रमाणे झालेल्या भयंकर व्यक्तींनी लाखो लोकांची हत्या करण्याचा हुकूम दिला होता. तो विचार करीत होता की तोच हत्यारा आहे म्हणून. वास्तविकतः त्याच्या दूषित मनामुळे तो काय करत होता तर केवळ भौतिक प्रकृतीच्या क्रूर द्वेषाच्या आदेशांचा स्वीकार मात्र करीत होता. तो केवळ काम प्रवृत्तीचा कैदी होता, क्रोधाचा कैदी होता, द्वेषाचा कैदी होता आणि त्या अनर्थांच्या हुकुमशाहीखाली तो कार्य करीत होता. आपल्या स्वतःच्या जीवनाचे आपण निरीक्षण आणि मूल्यांकन केले तर आपल्याला अशा कित्येक इच्छा सापडतील ज्या वास्तविकतः आपल्या स्वेच्छा असतील आणि किती कामबळाने प्रभावित आहेत, किती लोभाने, किती मिथ्या अहंकारामुळे असलेल्या प्रतिष्ठेने आणि किती क्रोधबळाने, तर किती मोहाने आणि किती द्वेषाने. व्यावहारिकतः आपल्या सर्व इच्छा आणि या जगातील सर्व कार्ये या बळांनी नियंत्रित आणि हुकूम गाजवलेली असतात. जोपर्यंत आपण या बळांच्या अधीन असतो ती सर्व आपल्यापेक्षा प्रबळ असतात. तर आपणच आमंत्रित केलेल्या आणि सहजतेने आपल्या जीवनाचे नियंत्रण घेतलेल्या या प्रतिकूल मालकांच्या तावडीतून काहीही करून कसे सुटावे बरे? तर श्रीकृष्ण गीतेत सांगतात
की आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या अंतरंगा शक्तीवर आपले मन केंद्रित करायला हवे. मनाची कुठेतरी गुंतवणूक जरुरी आहे. मनाला केवळ रिक्त करणे अत्यंत कृत्रिम, उथळ आणि अस्वाभाविक आहे. परंतु हे देखील खरे की काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षड रिपूंनी हस्तलिखित प्रतींद्वारे या मनाला भरण्याऐवजी त्या मनाला रिकामेच ठेवलेले बरे. परंतु भगवद्गीतेत परम भगवंतांनीच सांगितलेली उत्कृष्ट पद्धती म्हणजे त्या मनाला अशा कामात गुंतवून ठेवणे ज्याची हस्तलिखित प्रत सर्व लोकांचे हितचिंतक सखा असलेल्या स्वतः भगवान श्रीकृष्णांनी लिहिलेली आहे. एका दृष्टीने आपण सर्वजण या भौतिक जगात रंगमंचावरील कलाकार आहोत. हे संपूर्ण भौतिक अस्तित्व एका अत्यंत भव्य आणि दीर्घ नाटकाप्रमाणे आहे. ह्या नाटकाचा पडदा कधी उघडला आणि कधी बंद होईल हे ठाऊक नाही, अनादी कालापासून. आणि येथे 2 प्रकारच्या हस्तलिखित प्रती आहेत. एक नाट्य भ्रामक शक्तीने लिहिलेले तर दुसरे भगवंतांनी लिहिलेले. आणि आपल्याकडे 2 पर्याय आहेत, ज्यामधून आपण श्रीकृष्णांचे कलाकार होण्यास निवडू की मायेचे कलाकार. अलीकडे नुकतेच पुण्यात जी यात्रा होती त्यामध्ये कित्येक नाटिका होत्या, ज्यामुळे आम्ही आमच्या मनातून नाटिका काढू शकत नाही. स्वाभाविकतः सर्वांचा नाटकाच्या रूपात विचार करणे आणि या ना त्या प्रकारे या भौतिक जीवनाच्या नाटकातून बाहेर पडणे. तर मायेने ही नाटिका लिहिलेली आहे आणि आपण कलाकार या नात्याने तिच्या कठपुतली आहोत, ज्यांना ती खेळवत असते. आणि तरीसुद्धा आपण स्वतःच करता असल्याचे मानतो. तीच आपल्याला फसवण्याची मायेची पद्धत असते. परंतु मनाचा स्वभाव म्हणजे नेहमीच वरिष्ठ हुकूम स्वीकारणे होय. कृष्ण भावना म्हणजे स्वयं भगवंतांचा वरिष्ठ हुकूम स्वीकारणे होय. आणि म्हणूनच आध्यात्मिक गुरु आणि पवित्र ग्रंथ हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. भगवान श्रीकृष्ण त्यांची इच्छा काय आहे ते सांगण्याकरिता वेळोवेळी या जगात अवतरित होतात. जीवनाचे उद्दिष्ट काय आहे, तुम्ही कोण आहात, अमर्यादित शाश्वत आनंद भोगण्याची तुमची सदैव अस्तित्वात असणारी प्रवृत्ती तुम्ही कशी पूर्त कराल. तर भगवंतांच्या अधिकाराखाली मनाला नियंत्रित ठेवणे हेच मनुष्य जीवनाचे उद्दिष्ट आहे. आणि जर आपण त्या परिपूर्ण स्थितीकरिता प्रयत्नशील नसू तर आपल्या जीवनाची गुणवत्ता निम्नतर जातीच्या प्राण्यांपेक्षा वरिष्ठ नक्कीच नसेल. कारण ते प्राणी देखील केवळ त्यांच्या त्वरित आवेगांनुसार आणि मन तसेच इंद्रियांच्या हुकुमांनुसारच वागतात. श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे आपल्याला जे हवे आहे त्यासाठी सहन करण्यास तयार असणे किंवा आपल्या भविष्यातील एखादे उच्च ध्येय प्राप्त करण्याकरिता कोणताही त्रास सहन करणे. आणि प्रेयस म्हणजे आपल्याला त्वरित इंद्रिय सुख देण्याकरिता आलेल्या कोणत्याही हुकमांना बळी पडणे होय. या जगात मनाची प्रवृत्ती प्रेयस असते. सत्य आणि वास्तविकतेची काहीही पर्वा नसून केवळ आम्हाला काय हवे याचाच विचार आपण करतो. केवळ आपल्या इंद्रियांना काय हवे, आपल्या मनाला काय हवे हेच विचार माया आपल्या मनात भरत असेल तर ते आपल्यासाठी किती योग्य ठरेल. तर आपले मन नियंत्रित करणे किती महत्त्वपूर्ण आहे. ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तो आपल्या जीवनाचा पाया आहे. तसेच ते आपले गंतव्यस्थान देखील आहे. श्रीकृष्ण
गीतेत सांगतात की आपले मन श्रीकृष्णांवर सदैव कसे केंद्रित करावे. तर पवित्र ग्रंथांमध्ये प्रस्तुत केलेल्या श्रीकृष्णांच्या उपदेशांचे पालन करून, त्यांच्या सुंदर रूपाचे, त्यांच्या सुंदर लीलांचे स्मरण करून आणि या जगात अवतरित त्यांच्या सर्वात कृपाळू रूपाचे म्हणजेच हरिनामाचे स्मरण करून, या मार्गाद्वारे आपण आपली भावना शुद्ध करतो, जेणेकरून आपण भगवंतांचे रूप पाहू शकतो. आपण भगवंतांचा अंश असल्याने आपला गुण स्वभाव भगवंताप्रमाणेच आहे, परंतु आपण शाश्वतः त्यांच्या अधीन आहोत. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सार्वकारणा. Krishna's body is eternal, full of knowledge and full of faith. श्रीकृष्णांचे शरीर हे सच्चिद आनंदमय आहे आणि आपले आध्यात्मिक शरीर देखील त्याच गुणाने बनलेले आहे. परंतु मनाच्या दूषणामुळे आपण स्वतःला हे भौतिक शरीर मानत आहोत आणि या शरीरामार्फत मी आनंद उपभोगू शकतो अशा भ्रमात असतो. परंतु ही सर्वात मोठी चूक आहे. हे शरीर वास्तविक आहे हा एक भ्रम आहे. हे शरीर भगवंतांच्या बाह्य शक्तीच्या भौतिक तत्वांनी बनलेले आहे, परंतु आपण या क्षणभंगूर शरीरामधील निवासी आहोत. आपण हे शरीर नव्हे, आपण शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय आत्मा आहोत. परंतु अनियंत्रित मन आणि मनाच्या आसक्तींमुळे आत्मा स्वतःला हे शरीर समजतो आणि तेच सर्व दुःखांचे मूळ कारण होय. तुम्ही एक शाश्वत ज्ञानमय व आनंदमय आत्मा आहात ह्याचा जेव्हा तुम्हाला साक्षात्कार होतो तेव्हा काय दुःख बाकी राहते बरे? परदुःख दुःखी आत्म्याच्या स्वाभाविक करुणेमुळे इतरांना भ्रमात असलेले पाहून त्याला दुःख होते, परंतु ते दुःख प्रेमावर आधारित असल्याने एक प्रकारचा महाविभोर करणारा आनंद असतो. याशिवाय देहात्मबुद्धीमध्ये असलेल्या जीवात्म्याचे जीवन इतके क्लिष्ट असते आणि ते जन्मोजन्मांतर पुढे चालू राहते. तसेच आपण मनाच्या त्या निराशांचा नायनाट करण्याकरिता कित्येक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु आपले अंतःकरण शुद्ध करण्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. एखादा मनुष्य संपूर्ण राज्य जिंकू शकतो, एखादा मनुष्य संपूर्ण जगाला जिंकू शकतो. हिरण्यकशिपूने संपूर्ण ब्रह्मांडाला जिंकले, तरी देखील त्यांनी स्वतःच्या मनावर विजय न मिळविल्याने काहीही आनंद प्राप्त केला नाही. एखादा बुद्धिमान मनुष्य आपल्या मनावर विजय प्राप्त करण्याहून इतर कोणताही विजय महान समजत नाही. मनुष्य महान पंडित असून ग्रंथलेखन कार्यात अत्यंत सन्मान प्राप्त करून महान PhD देखील पदवी प्राप्त केलेला असो, इतर राजांना तसेच अनेक राज्यांना आपल्या अधिपत्याखाली नियंत्रित करणारा मोठा राजा एखादा व्यक्ती असो किंवा एखादा व्यक्ती सर्व प्रसिद्ध सन्मानित आणि कुशल डॉक्टर असू शकतो, एखादा व्यक्ती सर्व सन्मानित आणि कुशल संगीतकार असू शकतो किंवा कुशल धावपटू आणि जगातील लोक तुमची प्रशंसा करतील. श्रीमद भागवतम म्हणते की जे लोक कुत्रे, डुकरे, उंट आणि गाढवांप्रमाणे असतात ते कुत्रे, डुकरं, उंट आणि गाढवाप्रमाणे असणाऱ्या इतर लोकांची प्रशंसा करतील. तर एखादा कुत्रा त्यापेक्षा जास्त मोठ्या आणि तीक्ष्ण दाताच्या कुत्र्याला पाहून त्याची प्रशंसा करतो. एखादे ओझे वाहणारे गाढव स्वतःपेक्षा जास्त ओझे वाहून तोंडातून फेस येईपर्यंत काम करणाऱ्या गाढवाला पाहून त्याची प्रशंसा करते. तसेच एखादा उंट काटे खाताना विचार करतो या काट्यांचा रस किती रसाळ आहे, परंतु वास्तविकतः तो स्वतःच्या तोंडातील रक्तच पीत असतो.
तरीही त्याच्यापेक्षा अधिक काटे खाणारा एखादा उंट जर त्याने पाहिला तर तो त्याची प्रशंसा करतो. ते काटे म्हणजेच भौतिक सुखाचे काटे होय. आपण उपभोगत आहोत असे मानतो, परंतु खरं तर ते आपले जीवन नष्ट करीत असते. तर अशा प्रकारे शास्त्राच्या अनुसार जो भगवत भक्त सत्य जाणतो तो खरा विद्वान. तो जाणतो की महान कर्तृत्व आणि विजय म्हणजे एखाद्याने मनावर नियंत्रण करू शकणे. ती व्यक्ती भौतिक क्लेशांचा सागर पार करू शकते. ती व्यक्ती या भौतिक अस्तित्वातील सर्व भौतिक गुंतागुंत सोडवू शकते आणि अमर्यादित आनंदाची प्राप्तीही करू शकते. म्हणूनच आध्यात्मिकतेचा मूळ पाया म्हणजेच मन सदैव भगवंतांच्या स्मरणात ठेवणे होय, कारण ते स्मरण मनाला पूर्णतः शुद्ध करेल. ज्यावेळी मन पूर्णतः शुद्ध होते त्यावेळी आपण भगवंतांना प्रत्यक्षतः पाहू शकतो. श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रार्थना केली की मन हे एका आरशाप्रमाणे आहे. ज्यावेळी तो आरसा धुळीने माखलेला असतो त्यावेळी आत्म्याला मनाच्या माध्यमातून केवळ धूळच अनुभवता येते. ज्यावेळी मन शुद्ध होते त्यावेळी मनाच्या माध्यमातून आत्म्याला स्वतःची अनुभूती होते. सत, चित आणि आनंदमय आणि स्वतःला पाहण्याबरोबरच तो भगवंतांसोबत असलेली स्वतःची भगवंतांचा शाश्वत सेवक असल्याची ओळख देखील पाहतो. श्रील प्रभुपादांनी किती छान वर्णन केले आहे की जोवर तुमचे मन शुद्ध होत नाही तोवर तुम्ही योग्य प्रकारे भगवंतांना जाणू किंवा अनुभवू शकत नाही. भगवंतांना पाहण्याचा प्रयत्न करण्यास लोक अत्यंत उत्सुक असतात, परंतु या इंद्रियांद्वारे, या दूषित मनाद्वारे ते मुळीच शक्य नाही. भगवंतांना आपण तेव्हाच जाणू शकतो जेव्हा ते स्वतः त्यांच्या स्वच्छंद इच्छेने स्वतःला आपल्यासमोर प्रकट करतील आणि ते जेव्हा आपल्या गंभीर प्रयत्नांनी प्रसन्न होतात तेव्हाच ते स्वतःला प्रकट करतात. तुम्हाला तर जर रात्रीच्या अंधारात सूर्याला पाहायचे असेल तर तुम्ही कोणतीही व्यवस्था करूनही ते अशक्य आहे. तुमच्याकडे अगदी हुशार गणितज्ञ मन असले तरीही तुम्ही रात्री सूर्याला पाहू शकणार नाही. तुमच्याकडे अगदी सर्वोत्तम 20x20 दृष्टी असेल, जर्मन शास्त्रज्ञांनी बनवलेली सर्वोत्तम दुर्बीण असेल, तुमच्याकडे एक छान छोटीशी प्रकाश झोत असेल किंवा विमाने नियंत्रण करण्याकरिता वापरतात ते मोठमोठे डोळे दिपून टाकणारे दिवे असतील, तुम्ही संपूर्ण जगातील सर्वात प्रचंड दिवा बनवलात आणि आकाशात प्रकाशमान केलात तरीही तुम्ही सूर्याला पाहू शकणार नाही. सूर्य जेव्हा स्वतः उगवेल तेव्हाच तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे कोणत्याही भौतिक योजनांनी आपण अंततः संकटातून मुक्त होऊन भगवंतांना पाहू शकत नाही. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण स्वेच्छेने स्वतःला आपल्यासमोर प्रकट करतात तेव्हाच ते शक्य होते. ज्यावेळी सूर्य उगवतो त्यावेळी आपोआपच काळोख निघून जातो. त्यासाठी काही वेगळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. काळोख म्हणजे अज्ञान. या जगातील वैयक्तिक तसेच सामूहिक वेदना, दुःख तसेच जीवनाच्या गुंतागुंतींचे कारण म्हणजे अज्ञानच होय. इतकी दुःखदायक अशी समस्या म्हणजे अज्ञान. अनेक समस्या सापेक्ष असतात. येथे भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये रोगाच्या सापेक्ष समस्यांचे निवारण केले जाते आणि आपण या जगात असेपर्यंत या सापेक्ष समस्यांचा सामना करणे आपले कर्तव्य आहे. तसेच भगवंतांनी आपल्याला प्रदान केलेल्या या तात्पुरत्या यंत्राला स्वस्थ ठेवणे हा देखील
आपल्या भगवंतांप्रती असलेल्या सेवेचा अंश आहे. परंतु या रोगांच्या सापेक्ष समस्यांचे निवारण करण्यात आपण कितीही यशस्वी बनलो तरी देखील वास्तविक आनंद आपण कधीही निर्माण करू शकत नाही. या खोलीमध्ये अनेक डॉक्टर आहेत. तुम्ही अत्यंत कुशल, प्रभावशाली, उच्च प्रशिक्षित, यशस्वी असून तुम्ही कित्येक रुग्णांना गंभीर रोगांतून पूर्णपणे मुक्त केलेले आहे. तर तुमच्यापैकी कोणीही म्हणू शकता की तुमचे रुग्ण महाभाव अनुभवून शाश्वत आनंदाचे अमृत चाखत आहेत म्हणून? तुम्ही सापेक्ष समस्येचे निरसन केलेत, परंतु तरी देखील अजून जीवनाची खरी समस्या अर्थात मृत्यूचे भय असल्याने त्यांना अधीन होण्यास भाग पाडणाऱ्या निराशा आणि दुःखांचे निरसन झालेले नाही. तुम्ही व्यक्तीच्या वेदना थोड्या कमी करून त्याला थोडा अधिक विस्तारित वेळ देऊ शकलात तरीही प्रत्येकजण क्रमाक्रमाने वार्धक्य आणि मृत्यूकडे अग्रेसर होतच असतो. हे अज्ञानामुळेच होते. तो शाश्वत प्रकाशमय व प्राणमय आत्मा, तो शाश्वत आत्मा जो भगवत प्रेमाने परिपूर्ण असतो, ज्यावेळी त्या आपल्या आत्म्याच्या स्वभावातील एक थेंब कृष्णप्रेम देखील आपण अनुभवतो, त्यावेळी ते या जगातील सर्व प्रकारच्या निराशा धुवून टाकते. कारण त्याच्या तुलनेमध्ये हे सर्व काही क्षुल्लक असते. जर तुम्ही जीवनात वास्तविक आनंद अनुभवित नसाल तर अगदी किंचित समस्या देखील तुम्हाला किती विचलित करून टाकते. परंतु जर तुम्ही खरोखर आनंदी असाल, तुमच्याकडे वास्तविक परिपूर्णता असेल आणि छान मित्रसंगत तसेच छान कुटुंब असेल तर ती समस्या आल्यावर अगदी क्षुल्लक वाटते. तुम्हा सर्वांना हा अनुभव आहे. तुम्ही चांगल्या मनस्थितीत असल्यावर समस्या कठीण नसतात, त्यांनी काही फरकच पडत नाही. परंतु ज्यावेळी तुम्ही भयंकर मनस्थितीत असता त्यावेळी अतिशय क्षुल्लक गोष्ट देखील अशक्य होते. मी हे कसे सहन करू शकतो? तुमचे प्रिय मित्र आणि प्रिय कुटुंबीय आहेत आणि सर्व काही छान चालले आहे आणि तुमच्या अवतीभवती सगळे अगदी प्रेममय असताना काही झाले तर काही फरक पडत नाही, जाऊ देत. परंतु ज्यावेळी तुम्ही दुःखी असता, त्रास सोसत असता आणि एकटे अनुभवत असाल तर अशा वेळी सर्वात छोटीशी गोष्ट देखील आपल्याला अनियंत्रितपणे उत्तेजित करते आणि आपल्या मनातून ते आपण काढून टाकू शकत नाही. श्रीकृष्ण गीतेत सांगतात की ज्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या स्वाभाविक आध्यात्मिक स्थितीमध्ये दिव्य रीतीने स्थित असते त्यावेळी त्यापासून मिळालेला आनंद एका सागराप्रमाणे असतो. कित्येक नद्या त्या सागराला येऊन मिळाल्या तरीही स्वतःमध्ये परिपूर्ण असल्याकारणाने त्या सागराला त्याने काहीही फरक पडत नाही. काही वेळा वर्षा ऋतूमध्ये नद्या अत्यंत रुंद होऊन वाहतात, तर काही वेळा उन्हाळ्यामध्ये नद्यांमधून अगदी थोडेच पाणी येते. तर सागराला वास्तविकतः माहीत असते, परंतु त्याच्या स्वतःच्या परिपूर्णतेमुळे तो विचलित होत नाही. आपल्या अंतरीच्या स्वतःच्या आध्यात्मिक स्वभावाच्या परिपूर्णतेला आपण अज्ञानामुळे, अविद्येमुळे पूर्णतः विसरून गेलो आहोत. आपल्या स्वतःच्या अंतःकरणात असलेल्या दिव्यानंदाच्या सागराचे विस्मरण होऊन आपण या जगाच्या छोट्याशा गढूळ डबक्यांमध्ये आनंद शोधत आहोत आणि त्यांपैकी प्रत्येक डबके या भौतिक अस्तित्वरूपी सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे बाष्पात रूपांतरित होणार आहे. तर आपले मन सत्यावर ठेवणे म्हणजेच श्रीकृष्णांवर केंद्रित करणे हेच एक साधन आहे, जेणेकरून हे अज्ञान दूर केले जाऊ शकते.
ज्याप्रमाणे सूर्याचा उगम होताच सर्व अंधकार दूर होतो, त्याचप्रमाणे सर्वाकर्षक परमपुरुषोत्तम सर्वात सुंदर प्रेमळ भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी स्वेच्छेने स्वतःला आपल्या हृदयात प्रकट करतात, त्यावेळी सर्व क्लेशांचे आणि कोलाहलांचे स्रोत असलेले सर्व अज्ञान त्वरित दूर होते. तेच साऱ्या धर्मांचे उद्दिष्ट आहे. श्रीमद भागवत आपल्याला हिंदू किंवा ख्रिश्चन किंवा मुस्लिम, ज्यू, जैन किंवा पारसी किंवा शीख बनायला सांगत नाही, तर खरा धर्म तो आहे जो आपल्याला भगवंतांवर प्रेम करायला शिकवतो. अशी शिकवण श्रीमद भागवत आपल्याला देते. असा धर्म जो आपले अंतःकरण शुद्ध करतो, आपले मन शुद्ध करतो, जेणेकरून त्या पवित्र अंतःकरणात परम भगवंत स्वतःला प्रकट करतात आणि त्यांच्याप्रती असलेले आपले प्रेम आणि त्यांची सेवा करण्याची इच्छा जागृत करतात. भगवंतांच्या सेवेद्वारे जेव्हा आपले मन आणि इंद्रिया शुद्ध होतात, केवळ तेव्हाच आपण भगवंतांना व्यक्तिशः ते जसे आहेत तसे अनुभवू शकतो. परम भगवंत निराकार नाहीत, तर परम भगवंत एक साकार परम व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक धर्मामध्ये भगवंतांना सर्वांचे परम पिता म्हणून मानले जाते. आपण सर्व व्यक्ती आहोत. ते कसे? कारण आपले पिता एक व्यक्ती आहेत. आपल्याला इच्छा असतात. या इच्छांची निर्मिती कशी झाली? कशाचीही शून्यातून निर्मिती होत नाही. जे काही गुणधर्म आपल्याकडे आहेत त्यांचे उद्गम म्हणजे सर्वांचे परम स्रोत. सर्व काही परम सत्यापासून उद्गम पावते. वेदांनुसार जाहीर केले गेले आहे की ते परम सत्य श्रीकृष्ण आहेत. त्यांची निराकार शक्ती आहे. अंतःकरणातील परमात्मा हे त्यांचे स्थानिक स्वरूप आहे. परंतु आध्यात्मिक अस्तित्वाच्या सर्व विविध प्रकटीकरणाचे स्रोत भगवान श्रीकृष्ण आहेत. ते सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. परंतु आपले शरीर इतक्या समस्यांचे कारण असल्याने आपल्या शरीरासारखे नसणाऱ्या आनंदमय शरीराची आपण कल्पनाच करू शकत नाही. जेणेकरून या निराशेच्या आणि नकाराच्या पद्धतीने आपण भगवंतांना निराकार व्यक्तिमत्व रहित समजतो. परंतु भक्तिमय सेवेद्वारे आपले अंतःकरण स्वच्छ होऊन आपण हळूहळू समजू शकतो की आपले आध्यात्मिक शरीर आणि भगवंतांचे आध्यात्मिक शरीर या भौतिक शरीरांहून अत्यंत वेगळे असते. श्रीकृष्णांचे शरीर सच्चिद आनंदमय आहे. म्हणून मनुष्य जन्माचे सर्वोच्च उद्दिष्ट म्हणजे भगवंतांशी असलेले आपले दास्यत्वाचे स्वाभाविक नाते स्थापन करण्याकरिता भगवान श्रीकृष्णांच्या सुंदर व्यक्तिमत्वाशी, त्यांच्या सुंदर रूपाशी काहीही करून आपल्या मनाला जोडून शुद्ध करणे होय. कृष्ण भावनामृत ही प्रत्येकामध्ये असलेली मूळची आध्यात्मिक शक्ती आहे. भगवत सेवेची इच्छा, भगवत प्रेमाची इच्छा, भगवत स्मरणाची इच्छा सतत आपल्या मनात असायला हवी. आणि आपले मन जे अंतःकरणात आहे त्यामध्ये सदैव आपण श्रीकृष्णांचे चिंतन कसे करू शकतो? तर आपल्या बुद्धीच्या सहाय्याने, इतरांच्या सहाय्याने, गुरूंच्या सहाय्याने, साधूंच्या सहाय्याने, तर वैष्णवांच्या सहाय्याने, मंदिराच्या सहाय्याने, ग्रंथांच्या सहाय्याने, तसेच साधनेच्या सहाय्याने. मग आपण स्वच्छ आणि शुद्ध होतो आणि आपण वास्तविक सत्य आणि आनंद अनुभवू शकतो. मनुष्य जीवनामधील आपल्या बुद्धीद्वारे आपण ती पद्धती अनुसरण्यास वचनबद्ध असू का? आणि अशा लोकांबरोबर संग करू जे आपणास आपले मन
सर्वोत्तम मित्र बनवण्यास मदत करतील आणि काहीही करून स्वतःला अशा संघामध्ये राखून असे राहणीमान स्वीकारणे जेणेकरून आपल्या मनातील ईर्ष्या वश होईल. हीच वास्तविक बुद्धिमत्ता होय. वास्तविक बुद्धिमत्ता ती नव्हे जिच्यामुळे आपण सर्वांपेक्षा वेगळे काही भौतिक प्रक्रिया वर्णन करू शकू, तर वास्तविक बुद्धिमत्ता ती आहे जिने आपण सत्य आणि भ्रम यामधील भेद समजू शकतो. सत्याच्या शोधासाठी आपल्या मनाला आपला सर्वोत्तम मित्र बनवणे आणि त्याला आपल्या नीच प्रवृत्तींच्या वशीभूत होऊन आपला कट्टर शत्रू होऊ न देणे हीच वास्तविक बुद्धिमत्ता आहे. आपली सर्वात नीच प्रवृत्ती म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णांचे दास असणाऱ्या आपल्या संबंधांहून वेगळे होऊन उपभोग करण्याची इच्छा, जी भौतिक अस्तित्वातील आपल्या सर्व दुःखांचे स्रोत आहे. कारण आपण भगवंतांचे दास असणाऱ्या आपल्या स्वाभाविक स्थितीपासून वेगळे होऊन उपभोग करण्याची इच्छा करतो. श्रीकृष्णांनी स्थापन केलेल्या या कृष्ण भावनामृत आंदोलनाचा या युगामध्ये अत्यंत सोप्या रीतीने लागू होईल अशा प्रकारे भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी प्रचार केला आणि कृष्ण कृपा श्रीमूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी आपल्या करुण भावाने संपूर्ण विश्वभर हे आंदोलन पसरवले. सत्याच्या अनुषंगाने कसे जगायचे हे त्यांनी आपल्याला शिकवले आहे. आपल्या मनाला शुद्ध करून त्याला आपला मित्र कसे बनवावे, आपले मन एक योग्य सिंहासन कसे बनवावे जेणेकरून ती सर्वाकर्षक, सर्वात कृपाळू, सर्वात प्रेममय अशा भगवंतांची बसण्याची जागा बनेल. या उलट जे भगवंतांचे स्थान सध्या आपल्या अंतःकरणात काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मात्सर्याने घेतलेले असून ते आता तेथे बसलेले आहेत, त्या सर्वांच्या जागी आपण आपल्या जीवनाचा वास्तविक राजा श्रीकृष्णांना बसविले पाहिजे. त्यांची प्रेममय सेवा करणे हेच या श्रीकृष्ण भावनामृत आंदोलनाचे उद्दिष्ट आहे. ही काही सांप्रदायिक चळवळ नव्हे, तर आध्यात्मिक तत्त्वे आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षतः लागू करण्याची ही एक वैज्ञानिक पद्धती आहे, जेणेकरून आपल्या अस्तित्वाचे आवश्यक स्वरूप आपण पुनर्जीवित करू शकू आणि ते म्हणजे परमपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची अहैतुकी आणि अप्रतिहता प्रेममय सेवा होय. हरिनामाचा जप करून आणि भगवत भक्तांच्या संगाने आपण आपली भक्तीची स्वाभाविक प्रवृत्ती उपयोगी आणू शकतो. हे केवळ शक्यच नव्हे तर अगदी व्यावहारिक आहे. वास्तविकतः त्यात यशस्वी होण्याची हमी आहे. तुमच्याकडे जिव्हा आहे तिने कृष्णप्रसादाचे आस्वादन करा आणि हरिनामाचा जप करा. तुमच्याकडे कान आहेत त्यांनी जीवनाचे तत्त्वज्ञान ऐका. शुद्धीकरण करणारे आणि गौरवशाली ध्वनिकंपन म्हणजेच कृष्ण कथा श्रवण करा. तुमच्याकडे नेत्र आहेत, देह आहे, कौशल्य आहे आणि ज्या प्रवृत्ती आहेत त्या सर्व काही श्रीकृष्णांच्या सेवेत वापरा. भक्तिवेदांत हॉस्पिटल हे पृथ्वीवरील आध्यात्मिक शिक्षणामध्ये एक अनन्य महत्त्वपूर्ण योगदान आहे. हे असे स्थान आहे जेथे पात्र व्यावसायिक त्यांच्या प्रतिभेचा भक्तिभावाने व सत्याच्या अनुषंगाने उपयोग करण्यासाठी एकत्र येत आहेत. आपले डॉक्टर इतर ठिकाणी काम करून अधिक पैसे मिळवू शकतात. इतर ठिकाणी त्यांना अधिक प्रतिष्ठा आणि सन्मान मिळू शकतो. परंतु धन, प्रतिष्ठा आणि सन्मान काय आहे तर अज्ञानाचे विविध प्रकटीकरणच होय. ते तुम्हाला आनंद प्राप्त करून देणार नाहीत. ते अहंकाराला एक उत्तेजित भावना देऊ शकतात,
परंतु अंतःकरणाला किंवा आत्म्याला आनंदाचा एक थेंबही देऊ शकत नाहीत. भगवंताने दिलेल्या गुणवत्तेचा भगवंतांच्या सेवेत उपयोग करण्याकरिता हे विशेष लोक एकत्र आले आहेत. वास्तविक भक्तीकरिता अहंकारी मनापासून आणि इंद्रियांच्या प्रवृत्तीपासून विरक्ती आवश्यक आहे. सत्य म्हणजे काय याचे ज्ञान आणि भक्ती म्हणजे व्यावहारिक स्तरावर त्याचे अनुसरण करणे, त्या सत्याला आपल्या जीवनात लागू करणे. भक्तिमय सेवा म्हणजे आपण जे काही कार्य करतो ते भगवंतांच्या प्रसन्नतेकरिता करतो आणि ती सर्वोत्कृष्ट समाजसेवा आहे. समाजाची सर्वोत्कृष्ट सेवा म्हणजे आपले कौशल्य केवळ आपत्कालीन गरजा पुरवण्यासाठीच न वापरता त्या पलीकडे देखील वापरणे. श्रेष्ठ डॉक्टर तो नव्हे जो केवळ तात्पुरत्या शारीरिक समस्यांचे निरसन करील, तर तो आहे जो त्याबरोबरच रुग्णाची वास्तविक काळजी करीत असल्याने त्याच्या हृदयातील अज्ञानाचा रोग समूळ नष्ट करतो आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते साध्य करून शाश्वत जीवात्म्याचा तेजस्वी प्रकाश प्रज्वलित करतो आणि त्या व्यक्तीला जन्ममृत्यूच्या पलीकडील आनंद प्राप्त करवून देतो. हेच भक्तिवेदांत हॉस्पिटलचे उद्दिष्ट आहे. विविध मार्गांच्या आणि व्यवसायांच्या लोकांना एक उदाहरण दाखवून देण्याकरिता की तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा व कोणत्याही गुणांची क्षमता ठेवत असा, सर्व काही तुम्ही भगवंतांप्रती सेवाभावाने अंमलात आणू शकता. आत्म्याचा वास्तविक आंतरिक आनंद अनुभवा. तुमच्या सर्व कार्यांद्वारे तुमच्या अंतरीच्या सिंहासनावर विराजमान भगवंतांची पूजा करा आणि तुमच्या उदाहरणाद्वारे ते कसे करावे हे जगालाही शिकवा. धन्यवाद. हरे कृष्णा. काही प्रश्न आहेत का? प्रश्न असे निरीक्षणात येते की ज्यावेळी काही समस्या येते त्यावेळी आध्यात्मिकरित्या आपण अधिक गंभीर होतो, परंतु ज्यावेळी समस्येचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्याला भय वाटते आणि त्या समस्यांशी झुंजण्याचे मानसिक बळ नसल्याने आपण अधिक समस्या निर्माण करतो. अजून एक निरीक्षण की सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी यांसारखे महान संत यांना कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागले, परंतु आपल्याकडे ते मानसिक बळ नसते, तर ते मानसिक बळ कसे प्राप्त करावे? उत्तर: प्रबळ लोकांच्या संगाने. आपण ज्यांचा संग करतो तसेच आपण बनतो. जर तुम्हाला एक क्रीडापटू व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला एका तरबेज प्रशिक्षकाची गरज असते आणि मग तुम्हाला त्या प्रशिक्षणाचा सराव करण्याची आवश्यकता असते आणि मग हळूहळू तुम्ही प्रबळ होऊ शकता. भारतामध्ये लोक क्रिकेटकरिता अत्यंत वेडे होतात. अमेरिकेमध्ये कोणालाही क्रिकेट माहिती नाही. तुम्ही त्यांना क्रिकेट सांगितलं तर त्यांना वाटेल तुम्ही रात्री आवाज करणाऱ्या एका किड्याबद्दल बोलत आहात. हा ठराविक खेळ जगाच्या त्या भागामध्ये अस्तित्वातच नाही. इतर काही हिंसक आणि उत्तेजक खेळ तेथील लोकांना क्रीडा करण्यास भावतात. असो, जर तुम्हाला एक उत्कृष्ट क्रिकेटपटू व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला एका प्रशिक्षकाकडे जाऊन योग्य प्रशिक्षण जे तो देईल ते घेण्यासाठी आपली तयारी असली पाहिजे, ज्यामध्ये कित्येक अधिकृत पद्धती आहेत. तुम्ही चेंडू कसा मारता आणि कसा फेकता आणि तुम्ही कसे धावता आणि तसेच तुमच्याकडे प्रबळ बाहू आणि प्रबळ पायही हवेत.
आणि योग्य बुद्धी हवी. प्रथम तुमच्याकडे एक योग्य प्रशिक्षक हवा आणि मग वास्तविकतः ते प्रशिक्षण घेण्याकरिता तीव्र तपस्या करण्याची आपली तयारी असली पाहिजे. मग आपल्याला बळ प्राप्त होते. माझा एक अगदी जुना मित्र ज्याच्यासोबत मी मोठा झालो. अगदी कित्येक वर्षांपूर्वी आम्ही खूप जिवलग होतो. वास्तविकतः आध्यात्मिक ज्ञानबोध करण्याकरिता मी भारतात गेलो तर तो इस्राईलला गेला. ती अत्यंत मोठी कथा आहे, परंतु आम्ही दोघांनीही 18 वर्षे एकमेकांना पाहिले नाही. मग जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी भगवद्गीतेचा प्रचार करणारा संन्यासी होतो आणि तो सुप्रसिद्ध चित्रपट ताऱ्यांना आणि चित्रपट कलाकारांना बेवर्ली हिल्स हॉलिवूडमध्ये तसेच मॅलिबू बीच कॅलिफोर्नियामध्ये वजन उचलायचे, अंगमेहनतीचे आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्याचे व्यायाम शिकवत होता. हरे कृष्णा. वास्तविकतः अखेरीस ज्यावेळी आम्ही हिमालयात भेटलो होतो ती आमची अखेरची भेट होती. आम्ही दोघेही जवळजवळ 50 किलो होतो. 20 वर्षांनंतर मी अजूनही 50 किलो आहे, परंतु तो जवळजवळ 100 किलो असून अतिशय बळकट स्नायूंसह प्रत्येक वेळी जेव्हा तो हलतो तेव्हा त्याच्या शरीरातून पर्वतच जणू काही बाहेर येत असतात असे भासते. तर तो लोकांना व्यायाम प्रशिक्षण देतो आणि त्यांना सांगतो, तुम्हाला जर माझ्यासारखे व्हावेसे वाटत असेल तर तुम्हाला अनेक वर्षे घाम गाळून परिश्रम करावे लागतील आणि आहार पाळावा लागेल. मग तुम्ही प्रबळ व्हाल. अर्थातच प्रत्येक वेळी जेव्हा मी त्याला भेटतो तेव्हा तो मला सदैव सांगत असतो की कशा प्रकारे एखाद्या युवतीच्या प्रेमात पडल्यानंतर ती त्याला सोडून गेली ते, आणि तो कसा अत्यंत दुःखी आणि निराश आहे ते. मी म्हणालो, या मोठमोठ्या स्नायूंचा काय उपयोग जर तू सदैव स्त्रियांद्वारे हरत राहशील. माझ्याकडे काही प्रबळ स्नायू नाहीत, तरी देखील कोणी स्त्रियांनी मला जिंकले नाही. तर तुम्हाला जर शारीरिक बळ हवे असेल तर तुम्हाला त्याच्यासारख्या एका शिक्षकाची गरज असते. तुम्हाला आध्यात्मिक बळ हवे असेल तर श्रील प्रभुपादांप्रमाणे एका आध्यात्मिक गुरूची गरज असते. तेच आपले प्रशिक्षक आहेत जे आपल्याला योग्य विधी शिकवतात, परंतु मग आपण त्याचे पालन करायला हवे. अत्यंत काटेकोरपणे आणि नियमितपणे आपण दररोज जितका ध्यानपूर्वक करता येईल तितका 16 माळांचा जप करायला हवा. तो आध्यात्मिक व्यायाम आहे, जेणेकरून आपल्या मनाला आध्यात्मिक बळ मिळते आणि आपले शुद्धीकरण होते. दररोज आध्यात्मिक प्रशिक्षणाकरिता ग्रंथ अध्ययन करावे आणि तुमची सर्व कार्ये भगवंतांची सेवा ह्यात उद्दिष्टाने करण्याचा प्रयत्न करावा. आणि तसे करण्याकरिता आपल्याला जे लोक मदत करतात, आपल्याला प्रोत्साहन देतात, त्यांचा संग करावा. त्या प्रशिक्षणाने, योग्य शिक्षकाच्या मार्गदर्शनाने आणि समान मनोवृत्तीच्या संघाच्या प्रोत्साहनाने आपल्याला हळूहळू मानसिक बळ, आध्यात्मिक बळ मिळेल आणि आपण मायेच्या किंवा भ्रमाच्या कोणत्याही किंवा प्रत्येक प्रलोभनांवर आपण मात करू शकू. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले का? अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारले, मनाचे नियंत्रण करणे हे वायूला नियंत्रण करण्यापेक्षाही कठीण आहे. ते कसे शक्य आहे? श्रीकृष्ण म्हणाले, योग्य मार्गदर्शनाखाली सतत सराव आणि विरक्त भाव याने ते शक्य आहे. मी भारतात येण्यापूर्वी अगदी थोड्या आठवड्यांपूर्वीच माझ्या या मित्राकडून मला पत्र आले. तो इतका भला व्यक्ती आहे, माझा प्रिय मित्र आहे, परंतु तो इतका श्रीमंत आणि यशस्वी आहे. तुमच्या कल्पनेपलीकडे असलेले त्याचे शारीरिक आरोग्य आहे. मी नेहमी खोकत असतो, परंतु तो मला म्हणत होता की तू माझ्यासारखा कधीच दुःख कसे बरे भोगत नाहीस. मी नेहमी इंद्रिय वस्तूंनी जिंकला जातो, नेहमी अहंकारी इच्छांनी जिंकला जातो. मी त्याला म्हणालो,
इतकी शक्ती शारीरिक बळ मिळवण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात घालवण्याऐवजी आध्यात्मिक बळासाठी वापरलीस तर एव्हाना तू महात्मा झाला असतास. हां, कृष्णप्रेम प्रभू. प्रश्न: आम्ही क्रिकेटकरिता असलेली आवड सोडून आध्यात्मिक जीवनाकरिता आवड कशी विकसित करू शकतो बरे? उत्तर: क्रिकेट खेळण्याची आवड ही आत्म्यावर लादलेली एक कृत्रिम आणि क्षणिक आवड आहे, तर आध्यात्मिक जीवनाची आवड हा आत्म्याचा मूळ स्वभाव आहे. श्रीकृष्णांच्या संपर्काने ती इच्छा हळूहळू जागृत होते. पूर्वजन्मातील धार्मिक कार्यांमुळे किंवा पूर्वजन्मीच्या तसेच या जन्मातील सुकृतीने कित्येक लोक केवळ श्रीकृष्णांबद्दल ऐकून त्वरित आकर्षित होतात. भगवंतांप्रतीच्या भक्तीविषयी ऐकून त्वरित ते आकर्षित होतात. एखाद्या प्रामाणिक भक्ताला भेटून लगेचच ते आकर्षित होतात. इतर जण होत नाहीत, परंतु त्यांच्याकरिता आपण काही ना काही प्रकारे त्यांना श्रीकृष्णांना जाणण्याची संधी देऊ इच्छितो, हे जाणून की नक्कीच त्यांची स्वाभाविक आंतरिक प्रवृत्ती निःशंकपणे जागृत होईल. तुम्ही कोणाला कृष्णप्रसाद दिलात तर त्याने त्यांची आंतरिक प्रवृत्ती जागृत होईल. संपूर्ण विश्वभरातील आध्यात्मिकदृष्ट्या हरवलेले आणि नैतिकतेच्या दृष्टीने निकृष्ट अशा कित्येकांचे जीवन किमयास्पदाने परिवर्तित झाले आहेत. ते केवळ नियमितपणे प्रसाद ग्रहण करण्याच्या प्रक्रियेद्वारे. श्रील प्रभुपादांनी संपूर्ण जगभर कृष्णप्रसाद मिळणारी उपहारगृहे घडवण्यास प्रोत्साहन दिले आणि ते म्हणाले, जरी एखाद्या मनुष्याला कृष्ण भावनामृतमध्ये गोडी नसेल, एखाद्याही धर्माकडे कल नसेल, तरीही ते केवळ आले आणि त्यांनी प्रसाद ग्रहण केला आणि त्याची प्रशंसा केली, तरी देखील ते कृष्ण भावना भावित बनतील. आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की जे लोक भगवत भक्तीच्या संपूर्णतः विरोधात होते, अगदी धर्माविरुद्ध होते, ते देखील कुणाकडून प्रसाद ग्रहण केल्यानंतर श्रीकृष्णांना समर्पित झाले, कारण तो आत्म्याचा स्वभाव आहे. त्यांना हरिनाम ऐकण्याची संधी देऊन, शुद्ध आध्यात्मिक ग्रंथांच्या संपर्कात येऊन, केवळ एखाद्या भक्ताला भेटून आणि एखाद्या भक्ताच्या प्रेमळपणाची प्रशंसा करून त्याच्या अंतरीतील मूळच्या आध्यात्मिक स्वभावाची जागृती होते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे या सुंदर माध्यमांतर्फे आपण जगाला श्रीकृष्णांच्या सौंदर्याकडे तसेच अगाध कृपेकडे पाहण्याची संधी देऊ इच्छितो, जेणेकरून लोकांमध्ये परिवर्तन होईल. परिवर्तन कदाचित हळूहळू होईल किंवा अगदी त्वरित होईल, परंतु होणार मात्र नक्की. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? हां, विश्वरूप प्रभू. प्रश्न: मनाचे नियंत्रण करण्यासाठी विरक्ती आवश्यक आहे, परंतु या जगातील लोक भौतिक सुख आणि इंद्रिय तृप्तीला आसक्त असतात. मग ज्या भौतिक सुखाचा अनुभव त्यांनी केलेला नाही, त्याचा अचानक त्याग करून त्यांना अनुभव नाही अशा आनंदाच्या मागे ते कसे जाऊ शकतात? उत्तर: वाईट सवयींची जागा चांगल्या सवयींनी घेणे ही विरक्तीची सुरक्षित पद्धती आहे. केवळ वाईट सवयींचा त्याग करणे हे कठीण आणि धोकादायक देखील आहे, परंतु त्याची जागा योग्य सवयींनी भरून काढणे हे अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक आहे. तर तुम्ही म्हणत आहात त्याप्रमाणे एखाद्याला टी व्हीवरील अगदी अयोग्य आणि न शोभणारे कार्यक्रम पाहण्याची सवय असेल, तर ती एक वाईट सवय आहे.
तिचे चांगल्या सवयीत रूपांतर करण्याकरिता तो वेळ भगवद्गीता वाचण्यात घालवावा, सत्संगात यावे, टीव्हीवर श्रीकृष्णांचे चित्रपट पहावे, काहीही करून दुसरा पर्याय अंगीकारावा. तसेच आपल्याला तमोगुणी अन्न खाण्याची वाईट सवय असेल तर त्यासाठी रुचकर प्रसाद ग्रहण करण्याचा पर्याय स्वीकारावा. आपल्याला आपल्या लोभाकरिता एका गाढवाप्रमाणे परिश्रम करण्याची वाईट सवय असते, म्हणून ती प्रवृत्ती भगवंतांच्या सेवेकरिता कार्य करण्यास लावावी. तर भगवंतांच्या सहाय्याने आपल्या सर्व वाईट सवयींवर परिणामकारक मात केली जाऊ शकते. एकमात्र गरज आहे ती हे सर्व वरिष्ठ प्रशिक्षणाखाली शिकण्याची आणि योग्य मार्गदर्शनाची आणि चांगल्या सत्संगामध्ये राहून आपल्या जीवनात योग्य सवयी शिकून त्यांना अंमलात आणण्याची. मग ते केवळ वेदनादायी ठरत नाही तर वास्तविकतः आनंददायी ठरते. प्रश्न: समस्या अशी आहे की ते आत्ता सुख अनुभवत आहेत भौतिक जगातील. जर त्यांना अनुभव आला तर त्यांची श्रद्धा वाढेल. उत्तर: होय. जर तुम्ही ग्रंथांचे ध्यानपूर्वक श्रवण केलेत तर तुमचा भौतिक जगातील सुखावरील सर्व विश्वास नाहीसा होईल, कारण तुम्हाला त्यांचा स्वभाव कळेल आणि कसे ते सुखच तुमच्या सर्व दुःखांचे कारण आहे हे समजेल. त्यालाच शिक्षण म्हणतात. आपण अशिक्षित राहता कामा नये. अशिक्षित व्यक्ती अज्ञानामुळे रोगाची लागण होणाऱ्या गोष्टींवरच विश्वास ठेवते. रोगाचे निरसन करणारा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे रोगाविषयी प्रशिक्षण देणे. लोकांना काही गोष्टी खाण्यास आवडतात, त्यांना पाणी काही प्रकारे वापरण्यास आवडते. मी भारतातील सामाजिक विकास कार्यक्रमामधील लोकांसह बोललो आहे की त्यांच्यानुसार पिण्याच्या पाण्यामध्ये गटाराचे पाणी जरी जात असले तरीही लोकांना ते पाणी पिण्याची सवय झाली आहे. तर कित्येक सुशिक्षित लोकांना ते पाणी फार गोड लागते, परंतु ते त्यांच्याकरिता घातक आहे. आम्ही त्यांना पाणी पिण्याकरिता गोड शुद्ध पाण्याची विहीर दाखवित आहोत. त्यांच्या कार्यांमुळे उद्भवणारा धोका आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून त्यांना निरोगी पर्याय देत आहोत. हेच कृष्ण भावनामृताचे कार्य आहे. लोक भौतिक सुखोपभोगाचे दूषित पाणी अनुभवून सुख प्राप्त करण्यास पाहत आहेत आणि कित्येक रोगांना बळी पडत आहेत. किती दुःख, किती भोग यातना उपभोगत आहेत. आणि आम्ही त्यांना म्हणतो की आम्ही तुम्हाला एक छान विहीर दाखवतो ज्यामध्ये भक्तिमय सेवेचा स्वच्छ निरोगी पाण्याचा झरा आहे. शिक्षण आवश्यक आहे. राजविद्या राजगुह्यम. श्रीकृष्ण सांगतात, भगवद्गीता ही राजविद्या आहे, कारण आत्म्याचा शाश्वत आनंद कसा अनुभवावा याची शिकवण ती देत आहे. आणि त्याचे साधन म्हणजे योग्य मार्गदर्शनाखाली योग्य भावनेने आपल्या दैनंदिन जीवनातील कार्ये करणे होय. प्रश्न: इस्कॉनचे हे तत्त्वज्ञान विद्यालये तसेच महाविद्यालयांमधील शिक्षणाचा अंग का बरे बनत नाहीत? उत्तर: ते विद्यालये तसेच महाविद्यालयातील अभ्यासक्रमाचा भाग व्हायलाच हवे. आणि अशी आशा आहे की आपण जर ते अधिकृतपणे तसेच वैज्ञानिक प्रकारे प्रस्तुत केले तर हळूहळू त्याचा स्वीकार होईल. या महान भारतभूमीमध्ये सुदैवाने एक काळ असा होता की जेथे वैदिक ज्ञान आणि दिव्य विज्ञान हा सर्व शिक्षणाचा मूलभूत पाया होता. आणि प्रत्यक्षतः या महान भूमीतील सर्व शिक्षक ब्राह्मण होते. केवळ जातीने ब्राह्मण नव्हे तर गुणांनी खरे ब्राह्मण, ज्यांना वेदांचे ज्ञान होते, जे वैदिक शिक्षण प्रदान करायचे. तसेच इतर सर्व कला आणि शास्त्र जसे कृषी, वाणिज्य आणि इतर व्यवसायही वैदिक ज्ञानाच्या प्रकाशात शिकवले जात होते.
परंतु जसजसे कलियुग वाढू लागले तसतशी फसवण्याची आणि दंभ करण्याची प्रवृत्ती अधिक स्पष्ट झाली. जेव्हा ब्राह्मण किंवा शिक्षक स्वतः प्रदान करणाऱ्या शिकवणीनुसार वागत नाहीत किंवा स्वतःच्या स्वार्थी उद्दिष्टांकरिता स्वतःचीच सूत्रे वा तत्त्वज्ञान निर्माण करतात, तेव्हा लोकांची श्रद्धा निघून जाते आणि पवित्र ग्रंथांचे रक्षण करणाऱ्या व्यक्तींवरून ज्यावेळी लोकांची श्रद्धा उठते त्यावेळी मग देवधर्माच्या नावाखाली शिक्षणाचे थोतांड माजवण्याची प्रवृत्ती उत्पन्न होते. मग या पवित्र भारतभूमीने सोसलेल्या पारतंत्र्याच्या त्रासांबद्दल काय बोलावे? ज्यावेळी ब्रिटिश साम्राज्य आले त्यावेळी त्यांनी अत्यंत वैज्ञानिक प्रकारे आणि पद्धतशीरपणे अनेक शतके लोकांच्या जीवनातून वैदिक संस्कृती आणि पवित्र ग्रंथांवरील श्रद्धा नष्ट करण्यात खर्ची केली. त्यावेळी असलेल्या प्रमुख ब्रिटिश नेत्यांनी येथे पाठवलेल्या नोंदवह्यांमध्ये या सर्वाची नोंद आहे. इतकेच काय तर जे तत्त्वज्ञ वैदिक ग्रंथांवर भाषांतर लिहित होते त्यांचे एकमेव उद्दिष्ट हेच होते की वेदांचे अशा प्रकारे भाषांतर प्रस्तुत करावे जेणेकरून लोकांची त्यावरील श्रद्धा नाहीशी व्हावी आणि भारतातील महाविद्यालयांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त इतर कोणतीही पुस्तके वापरण्यास मनाई केली गेली. तीच पुस्तके प्रमाणित मानली गेली. तर अशी परिस्थिती निर्माण केली गेली आहे ज्यामुळे केवळ शैक्षणिक पद्धतीच नव्हे तर व्यक्तीच्या नैतिकतेची गुणवत्ता किंवा आध्यात्मिकता ही त्यांची चिंता होती, जी मोडून काढल्याने विद्यार्थी अनाथ बनतील. शैक्षणिकतेच्या माध्यमातून तुम्हाला आढळले का हे? अत्यंत भरभराटीचे शिक्षण घेऊन एखादी व्यक्ती जीवनातील योग्य गुणवान दिशा किंवा ध्येय असल्याविना स्वतःकरिता वा समाजाकरिता काय फायद्याचे करू शकेल? नीतिशास्त्र आणि नैतिकतेशिवाय मनुष्य जीवनात अस्तित्वाला काय परिपूर्णता लाभेल? त्यांच्या अंतःकरणांमध्ये वास्तविक फायदाच नाही मिळणार. परंतु ही आमची अत्यंत आशा आहे. श्रील प्रभुपादांची ही महान इच्छा होती की या कृष्ण भावनामृत आंदोलनाद्वारे वास्तविक ब्राह्मण जन्माने नव्हे तर त्यांच्या गुणांनी प्रामाणिकपणे व्यक्ती आपल्या जीवनात हे वैज्ञानिक पद्धतीने गुरुपरंपरेतून जतन केलेले मूळचे वैदिक सत्य अंगीकारतील आणि स्वतःच्या उदाहरणातून शैक्षणिक पद्धतीने प्रस्तुत करतील. तुम्ही एक शास्त्रज्ञ आहात, वैद्य आहात, अत्यंत प्रसिद्ध तसेच कुशल. तुम्ही कदाचित कित्येक आध्यात्मिक उपदेशही ऐकले असतील, विविध कल्पना ऐकल्या असतील, परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे श्रील प्रभुपादांच्या कृपेने तुम्ही देवामृत प्रभूंसारख्या खऱ्या ब्राह्मणाच्या संपर्कात आलात, ज्यांनी तुम्हाला कोणताही स्वार्थभाव न बाळगता, काहीही स्वतःचे अधिक वजा करून न सांगता जसे आहे तसे वैज्ञानिक रूपात स्वाभाविकतः हे सत्य प्रस्तुत केले. आणि तुमच्या विवेकबुद्धीने तुम्ही पाहत आहात की ते स्वतः त्या सत्याने जगत आहेत, ज्याचा तुम्हाला किती फायदा झाला आणि प्रभाव पडला आहे. तर आम्ही अशी आशा करतो की हळूहळू योग्य शिक्षक आध्यात्मिक भावनेचा वैज्ञानिकरित्या हा संदेश खऱ्या धर्मनिरपेक्षतेची स्थापना करतील. वास्तविक धर्मनिरपेक्षता म्हणजे आध्यात्मिक ज्ञान जाणणे होय. म्हणजेच आम्ही तू या धर्माचा की दुसऱ्या धर्माचा असा प्रचार करीत नसून लोकांना ही शिकवण देतो की आत्मा म्हणजे काय, सत्य काय आहे, ईश्वर म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, हे जग म्हणजे काय, जीवनाचे उद्दिष्ट काय आहे. आशा आहे की शिक्षक आणि इतर बुद्धिमान व्यावसायिक लोक या संदेशाने प्रभावित होतील आणि त्यांच्या मित्रमंडळींमध्ये राहून सत्याच्या मार्गावर चालण्याची आणि दुसऱ्यांकरिता सत्याचा प्रचार करण्याची जोखीम पत्करतील. तर तुम्ही जे म्हणत आहात ते अतिशय महत्त्वाचे आहे
आणि ते असे का होत आहे त्याला कारण हे जग मोहाने अत्यंत कलुषित झालेले असून आध्यात्मिकतेला मुकले आहे, ज्याचे मूळ कारण भ्रष्टाचारी नेते आहेत. म्हणूनच अदांभिकतेने वास्तविक सत्याचा प्रचार करून ही परिस्थिती बदलण्याचाच श्रील प्रभुपादांचा एकमेव उद्देश होता. तुम्हाला उत्तर मिळाले का? प्रश्न: इतर धर्मांमधील लोकांना श्रीकृष्णांबद्दल सांगायला गेलो तर ते त्याची प्रशंसा करीत नाहीत, तर इतर धर्माच्या लोकांना कृष्ण भावनेबद्दल खात्री कशी करून द्यावी? उत्तर: श्रीकृष्णांना तुम्ही जसे आहात तसे प्रस्तुत केलेत तर कोणत्याही धर्माची प्रामाणिक व्यक्ती श्रीकृष्णांना भगवान म्हणून स्वीकारेल. परंतु एखादी व्यक्ती एखाद्या ठराविक धर्माचे पालन करण्यात किंवा भगवंतांचे एखादे नाव घेण्यात वचनबद्ध असेल तर तुम्ही त्यांना त्याचे पालन प्रामाणिकतेने व योग्य रीतीने करण्यास प्रोत्साहित करायला हवे. मग सर्व आध्यात्मिक मार्गांचा मूळ पाया असणाऱ्या दयाभाव, नैतिकता, अहिंसा, भक्ती आणि भगवंतांप्रती सेवा, हरिस्मरण, नामस्मरण या जागतिक तत्वांवर त्यांना प्रोत्साहित करू शकतो. एकदा अमेरिकेतील एका प्रसिद्ध विद्यापीठाच्या मैदानातील गवतावर मला हरिनामाचा जप करीत असताना एका ईसाई धर्माच्या कट्टरवादी लेखकाने, प्रचारकाने पाहिले आणि तो माझ्यावर इतक्या रागाने किंचाळू लागला. कृष्ण खोटा देव आहे, तू एका सैतानाची आराधना करीत आहेस. आणि तो अगदी विख्यात व्यक्ती असल्याने तो प्रचंड गर्दीचे लक्ष वेधून घेत होता. याआधी मला नामजप करताना केवळ 3-4 लोक ऐकत होते, परंतु तो येऊन ओरडू लागल्यावर जवळजवळ 200-300 लोक तेथे जमा झाले. तो ओरडत होता, तू सैतानाची पूजा करतोस, तू खोट्या देवाला पूजतोस, तू नरकात जाशील, तुझा सर्वनाश होईल. लोकांना अशा गोष्टी ऐकायला आवडतात. विशेषतः महाविद्यालयातील विद्यार्थी वादविवादात फार गोडी घेतात. तर लवकरच तेथे हजारो लोक जमा झाले. त्यांच्याकरिता तो एक खेळच होता. ईसाईच्या विरोधात हरे कृष्ण. तर मी शांतपणे त्याचे बोलणे ऐकले. मी त्याला बोलू दिले, कारण जसजसा तो बोलत होता तसतसे अजून लोक येत होते. आणि मग मी त्यांना केवळ इतकेच बोललो की तुम्हाला माहीत आहे का श्रीकृष्ण कोण आहेत ते? तो म्हणाला, तो एक खोटा देव आहे, तो सैतान आहे. मी म्हणालो, मला केवळ सांगू द्या कृष्ण या शब्दाचा अर्थ काय आहे ते, मग तुम्ही तुमचंच ठरवा कृष्ण म्हणजे कोण ते. कृष्ण हा संस्कृत शब्द आहे, जे भगवंतांचे एक नाव आहे आणि मला कृष्ण या शब्दाची व्याख्या सांगू द्यावी. कृष्ण म्हणजे जे सर्वाकर्षक आहेत ते. सर्वाकर्षक होण्याकरिता एखाद्याकडे प्रचंड ऐश्वर्य असायला हवे. तुम्ही हे मानता की ईसाई धर्माचा देव सर्व ऐश्वर्यशाली आहे म्हणून? तो म्हणाला, होय, ईसाई देव सर्व ऐश्वर्य बाळगतो. मी म्हणालो, तुम्हाला विश्वास आहे की तुमचा देव सर्व विद्या बाळगतो? तो म्हणाला, होय, ईसाई देव सर्व विद्या बाळगतो. सर्व प्रसिद्धी? तो म्हणाला, होय. सर्व विरक्ती? आणि तो म्हणाला, होय. सर्व सौंदर्य? तो म्हणाला, होय. सर्व सामर्थ्य शक्ती? तो म्हणाला, होय. तर ही षड ऐश्वर्ये आहेत: शक्ती, विद्या, सौंदर्य, संपत्ती, प्रसिद्धी, विरक्ती.
जो ही सर्व ऐश्वर्ये परिपूर्णपणे बाळगतो तो भगवंत आहे आणि तो भगवंत सर्वाकर्षक आहे, सर्वांकरिता. आता तुमचा भगवंत ही सर्व ऐश्वर्ये बाळगतो असा विश्वास तुम्हाला आहे का? तो म्हणाला, होय. हाच कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे. तुमचा भगवंत कृष्ण आहे का? तेथे जवळजवळ 500 लोक पूर्ण शांततेमध्ये त्याच्या उत्तराची वाट पाहत होते. त्याचे उत्तर होते, His reply was, yes, Hare Krishna. होय, हरे कृष्णा. मग मी सर्वांना हरिनाम जप कसा करायचा ते शिकविले आणि आम्ही सर्व 500 लोकांनी जवळजवळ 2 तास कीर्तन केले. Went on for about 2 hours. Dancing and lawn of ओहायो विद्यापीठाच्या प्रांगणातील गवतावर सर्वजण नृत्य करीत होते. तर आपण श्रीकृष्णांचे वर्णन श्रीकृष्णांच्या वास्तविक व्याख्येप्रमाणे केले तर सर्व धर्मांचे लोक त्याचे रसग्रहण करतील. आपण वेगळ्या पंथाचे आहोत असे न दर्शविता जर आपण जसे आहे तसे प्रस्तुत केले तर आपण बोलत असलेल्या जागतिक तत्वाला ते जाणून घेतील. जर आपण कट्टरवादी होऊन अहंकाराने व पंथिक रीतीने कार्य केले तर लोक दूर जातील. कृष्ण भावनामृत हे एक महान विज्ञान आहे आणि आपण ते अत्यंत नम्रपणे, भक्तीने आणि दयाभावाने एक वैज्ञानिक होऊन प्रस्तुत करण्यास शिकले पाहिजे. At this time we'll have kirtan. I thank you all so much for your kind attention. Thank you. Hare Krishna. हरे कृष्णा.